तिकीट न मिळाल्याने संतापाचा उद्रेक. नागपुरात राष्ट्रवादी कार्यालयात तोडफोड. नागपुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात मोठा गोंधळ झालाय. तिकीट न मिळाल्याच्या रागातून नाराज पदाधिकाऱ्याने थेट पक्ष कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या. ही घटना गणेशपेठ येथील राष्ट्रवादी नागपूर शहर ग्रामीण कार्यालयातील आहे. भाजपासोबत युती न झाल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा नारा दिला. कालपासून एबी फॉर्म वाटप सुरू झाले. मात्र उमेदवारी न मिळालेल्यांची नाराजी आता उफाळून येताना दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत असंतोष उघड. तुमचं मत काय? कमेंट करा, व्हिडिओ लाईक अँड शेअर करा आणि राजकीय अपडेटसाठी फॉलो करा. प्रकरण फार मोठं नाहीये. एखाद्या कार्यकर्ता खूप प्रयत्न करतो पण आम्ही एकाला सीट देऊ शकतो, बाकी लोक नाराज होणं स्वाभाविक आहे. स्वाभाविक नाराजीमधून तो जाताना तो टीव्ही पडला, पण आता त्याला खूप तवज्जो देण्याची गरज नाही, कारण आम्ही समजून घेऊ शकतो. आमच्या पक्षाचा तो कार्यकर्ताच आहे, त्यामुळे त्याला समजून घ्यायची गरज आहे. बॅनर पण फाडले आणि फोडला गेला बाहेरचा. आता जाताना ही घटना घडली, त्याला समज दिली, त्याच्याकडनं एसपी तनिष पारी म्हणून आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला क्षमा केलेली आहे. याला खूप जास्त तवज्जो देण्याचं घ्यावं असं मला वाटतं. निश्चितच आहे, कारण की एक सीट करता 10 लोक 5 लोक तिकीट मागतात. जेव्हा आम्ही एकाला देतो त्यापैकी 4 लोक नाराज होणं स्वाभाविक प्रक्रिया आहे. हे प्रत्येक पक्षात चालेल असं मला वाटतं. या ठिकाणी आमच्या इथे बाकीपेक्षा आमच्या इथे कमी झालेलं आहे नाराजी. आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 151 जागेसाठी तुम्ही उमेदवार तुमच्याकडे आलेले आहेत, त्यांना फॉर्म वगैरे तुम्ही देत आहेत की ते प्रक्रिया कशी? फार सुरळीत प्रक्रिया सुरू आहे. जवळपास आता बघा, आताही तुम्ही बघता एवढी गर्दी या ठिकाणी आहे. आम्ही 3 वाजेपर्यंत मॅक्झिमम लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे लोक आमच्याकडे आलेले आहेत, म्हणजे याच्यावर लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज नागपूर शहरामध्ये आम्ही एक जागा बनवलेली आहे.